तुमचं बी फार्म झालंय, तुमचं एम फार्म झालंय, त्याच्यानंतर तुम्ही एमबीए केलं असेल आणि आता असं वाटतं की आपल्याला मेडिकल स्टोअर नाही टाकायचं, काहीतरी मोठं करायचंय, तर तुमच्यासाठी एकदम जबरदस्त एक बिझनेस आयडिया घेऊन आलोय. वेलकम टू फार्मसी बिझनेस आयडिया डे 3. तुमचं बी फार्म झालंय, तुमचं एम फार्म झालंय आणि तुम्हाला मेडिकल स्टोअर नाही स्टार्ट करायचंय, तर तुमच्यासाठी तुम्ही एक एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस स्टार्ट करू शकता. हा बिझनेस तुम्ही 90 दिवसामध्ये याचा पूर्णपणे तुम्ही सेटअप रेडी करू शकता, डॉक्युमेंटेशन रेडी करू शकता. थोडं डॉक्युमेंटेशन किचकट आहे, पण हा बिझनेस कम्प्लिटली जर तुम्हाला सक्सेसफुली जर चालवायचा असेल तर कम्प्लिटली आपल्याला 1 वर्ष द्यावा लागेल. जर तुम्हाला वाटत असेल ओव्हरनाईट मध्ये तुम्हाला सक्सेस भेटेल, ते पॉसिबल नाही, कारण की ओव्हरनाईट मध्ये सुद्धा आपली फार्मसी नाही झाली. आपल्याला फार्मसी करण्यासाठी आपल्याला जर डी फार्म बी फार्म जरी करायचं असेल तर आपल्याला 4 वर्ष द्यावं लागले, राईट. तसंच तुम्हाला ह्या बिझनेस मधल्या सगळ्या गोष्टी शिकून घ्यावा लागेल आणि 1 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही तुमचा एक्सपोर्ट इम्पोर्टचा जर्नी स्टार्ट करू शकता. जर तुम्हाला आता वाटत असेल की तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे, तर कमेंट बॉक्समध्ये फक्त तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्ट कमेंट करायचं आहे. मी डिटेलमध्ये रोडमॅप तुम्हाला शेअर करेल, जेणेकरून तुम्हाला सेटअप करायला इझी होईल आणि तुम्ही तुमची एक्सपोर्ट इम्पोर्टची जर्नी स्टार्ट करू शकता.